नवीन कोड लाईव्ह केला आणि वेबसाईट डाऊन झाली. असं कधी झालं का? या समस्येवर उत्तर आहे ब्लू ग्रीन डिप्लॉयमेंट. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे आणि तुम्ही पाहत आहात शब्दटेक ही मालिका. आज शब्दटेक या मालिकेत आपण समजून घेणार आहोत ब्लू ग्रीन डिप्लॉयमेंट म्हणजे काय. कल्पना करा की तुम्ही एका चाळीमध्ये राहत आहात आणि त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंट करायचं आहे. तर कसं केलं जाईल? बाजूलाच एखादी जागा असेल, तिथे एक नवीन बिल्डिंग बांधली जाईल आणि त्या जागी तुम्हाला शिफ्ट केलं जाईल आणि मग तुमच्या ओरिजिनल जागी एक नवीन बिल्डिंग उभी राहील. हाच कॉन्सेप्ट वापरला जातो ब्लू ग्रीन डिप्लॉयमेंटमध्ये. ब्लू ग्रीन डिप्लॉयमेंट ही एक डिप्लॉयमेंट स्ट्रॅटर्जी आहे, जिथे दोन सारख्याच प्रोडक्शन एन्व्हायरमेंट्स तयार केले जातात. एका एन्व्हायरमेंटला म्हणतात ब्लू, दुसऱ्या एन्व्हायरमेंटला म्हणतात ग्रीन. समजा सध्या तुमचे युजर्स ब्लू एन्व्हायरमेंटवरती लाईव्ह ट्रॅफिक वापरत आहेत. आता तुम्हाला नवीन व्हर्जन डिप्लॉय करायचं आहे, तर तुम्ही ते नवीन व्हर्जन, नवीन कोड ग्रीन एन्व्हायरमेंटवरती डिप्लॉय कराल. पण युजर्सला अजूनही त्याचा पत्ता नसेल, कारण त्यांचा ट्रॅफिक हा ब्ल्यूवरच असेल. ग्रीनवर सगळं टेस्टिंग पूर्ण झालं, सगळं व्यवस्थित चालतंय याची खात्री झाली की एका क्लिकवर लोड बॅलन्सर किंवा राउटर बदलला जाईल आणि सगळा ट्रॅफिक एका क्षणात ब्ल्यूवरून ग्रीनकडे वळवला जाईल. युजर्सना काही जाणवणार देखील नाही. झिरो डाऊन टाईम्स. आता एक रिअल उदाहरण बघू. ॲमेझॉन किंवा नेटफ्लिक्स सारख्या कंपन्या दररोज शेकडो वेळा नवीन कोड डिप्लॉय करतात, तरी युजर्सला कधी साईट डाऊन आहे असा मेसेज मिळत नाही, कारण ते अशाच ब्लू ग्रीन किंवा तत्सम स्ट्रॅटर्जी वापरत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर नवीन व्हर्जनमध्ये काही प्रॉब्लेम आढळलाच तर तुम्ही फक्त राउटर परत ब्लूकडे वळवता, म्हणजे इन्स्टंट रोलबॅक, कोणतंही नुकसान न होता. थोडक्यात ब्लू ग्रीन डिप्लॉयमेंट म्हणजे दोन सारख्या प्रोडक्शन एन्व्हायरमेंट तयार करून ट्रॅफिक एका स्विचवर सुरक्षितपणे नव्या व्हर्जनकडे वळवणे, झिरो डाऊन टाईम आणि इन्स्टंट रोलबॅकसह. आता बघा, बिग बिलियन्स डेच्या सेलमध्ये एखाद्या ई कॉमर्स साईटची वेबसाईट 2 मिनिटं डाऊन झाली तर काय होईल? किती लाखांचं नुकसान होईल? म्हणूनच इथे वापरलं जातं ब्लू ग्रीन डिप्लॉयमेंट. ब्लू ग्रीन डिप्लॉयमेंट कधी वापरायचं हे आता समजून घेऊया. पहिलं कारण आहे जिथे झिरो डाऊन टाईम अत्यावश्यक आहे. उदाहरणार्थ बँकिंग ॲप्स असतील, पेमेंट गेटवे असतील किंवा फ्लिपकार्ट, ॲमेझॉन सारख्या ई कॉमर्स कंपन्या असतील, जिथे एका मिनिटाचा डाऊन टाईम सुद्धा मोठं आर्थिक नुकसान करू शकतात. दुसरं, जेव्हा तुम्हाला मोठे रिलीज सुरक्षितपणे टेस्ट करायचे असतात. रिअल उदाहरण घ्यायचं झालं तर समजा एखाद्या बँकेने नवीन मोबाईल बँकिंग फीचर आणलं आहे, तर आधी ते ग्रीन एन्व्हायरमेंटवरती इंटरनल टीम आणि काही सिलेक्टेड युजर्सकडून टेस्ट करून घेतात आणि सगळं ठीक असेल तरच पूर्ण ट्रॅफिक त्यावर वळवला जातो. तिसरं कारण आहे रिस्क कमी करण्यासाठी. काही कंपन्यांच्या प्लॅटफॉर्म, जसे की काही CMS प्लॅटफॉर्म असतील, जिथे मोठा कंटेंट किंवा कोड बदल करायचा असेल तर ब्लू ग्रीन अप्रोचमुळे प्रोडक्शन साईट सुरक्षित राहील. काही चुकलंच तरी एका क्लिकवरती जुन्या स्थितीमध्ये आपल्याला परत जाता येईल, म्हणजेच रोलबॅक शक्य असेल. पण हे नेहमीच वापरायचं का? तर नाही. जर तुमचा प्रोजेक्ट लहान असेल, ट्रॅफिक कमी असेल आणि थोडा डाऊन टाईम चालणार असेल, तर एवढी मोठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याची गरजच नाही, कारण दोन पूर्ण एन्व्हायरमेंट चालवणं याचा अर्थ डबल कॉस्ट. थोडक्यात, जिथे डाऊन टाईम परवडणारा नाही, जिथे मोठे रिलीज सुरक्षित टेस्ट करायचे आहे, जिथे रिस्क कमी करायची आहे, तिथे ब्लू ग्रीन डिप्लॉयमेंट वापरा. छोट्या कमी रिस्क प्रोजेक्टसाठी ते वापरणं फारच महाग पडू शकतं. ब्लू ग्रीन डिप्लॉयमेंट ऐकायला परफेक्ट वाटतं, पण यात एक हिडन कॉस्ट देखील आहे, जी बरेच लोक विसरतात. चला बघूया फायदे आणि खरी आव्हानं ब्लू ग्रीन डिप्लॉयमेंटमध्ये. आधी फायदे बघूया. पहिला फायदा अर्थातच झिरो डाऊन टाईम डिप्लॉयमेंट, म्हणजे युजर्सना काही व्यत्यय जाणवणार देखील नाही. दुसरा फायदा इन्स्टंट रोलबॅक. काही चुकलं तर सेकंदात जुन्या व्हर्जनकडे परत जाता येईल. रिअल उदाहरण बघितलं तर एखादा फूड डिलिव्हरी ॲपचे नवीन पेमेंट फ्लो डिप्लॉय केला
आणि ऑर्डर्स फेल होऊ लागल्या तर टीम काही सेकंदातच जुन्या ब्ल्यू व्हर्जनकडे स्विच करून नुकसान टाळू शकते. तिसरा फायदा म्हणजे प्रोडक्शनसारख्या एन्व्हायरमेंटमध्ये सेफ टेस्टिंग करता येतं, त्यामुळे रिलीजचा कॉन्फिडन्स वाढतो. आता आव्हानं चॅलेंजेस बघूया. पहिलं आव्हान म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट. 2 पूर्ण एन्व्हायरमेंट एकाच वेळी चालवणं म्हणजे सर्व्हर, डेटाबेस आणि रिसोर्सचा खर्च जवळपास दुप्पट होतो. दुसरं आव्हान म्हणजे डेटाबेस सिंक्रोनायझेशन. जर ब्लू आणि ग्रीन दोन्ही एकाच डेटाबेसशी कनेक्ट असतील तर स्कीमा बदलताना खूप काळजी घ्यावी लागते, नाहीतर डेटा मिसमॅच होऊ शकतो. तिसरं आव्हान आहे कॉम्प्लेक्सिटी. लोड बॅलन्सर, DNS आणि राउटिंग सेटअप योग्य पद्धतीने मॅनेज करावं लागतं, नाहीतर स्विच करताना एरर्स येऊ शकतात. म्हणूनच अनेक एंटरप्राइज टीम्स ब्लू ग्रीन सोबत कॅनरी डिप्लॉयमेंट सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करतात, जिथे ट्रॅफिक टप्प्याटप्प्याने वळवला जातो. थोडक्यात ब्लू ग्रीन डिप्लॉयमेंट 0 डाऊन टाईम आणि इन्स्टंट रोलबॅक देतं, पण त्यासाठी जास्त इन्फ्रास्ट्रक्चर, कॉस्ट आणि काळजीपूर्वक प्लॅनिंग करावं लागतं. फायदा आणि खर्च दोन्हीही तोलून बघावा लागतो आणि मगच निर्णय घ्यावा लागतो. मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. हा एपिसोड जर तुम्हाला उपयोगी वाटला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका. पुढच्या एपिसोडमध्ये असाच एखादा नवीन टेक्निकल टर्म घेऊन येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.